पूरक अर्ज शारदाताई खटकाळे यांचे अर्ज मी आज दाखल केलेले आहेत. याच्या अगोदर माझ्या एक कडलास पंचायती समिती गणातून सभापती उपसभापती म्हणून काम पूर्ण पार केलेलं आहे. पण त्या दरम्यान होणाऱ्या त्या दरम्यानच्या काळात ज्या त्या गावात विकास कामाला प्राधान्य दिलेलं आहे आणि हे कार्यक्षेत्र वाढण्यासाठी कामाचं किंवा लोकांचं जास्तीत जास्त कामं करण्याच्या संदर्भाने हे कार्यक्षेत्र वाढवण्याच्या संदर्भाने मी जिल्हा परिषदेसाठी माझ्या आईचा व चुलतीचा अर्ज आज भरून घेतलेला. असं अचानक काय झालं की बाबा तुम्ही दीपक साळुंखे पाटला गटाकडून भरला होता तर शिवसेनेकडून भरायला लागला? काही गोष्टी आहेत योग्य वेळ आल्यानंतर सांगेन, पण मी एवढंच बोलेन की मी कुठंच चूक केलेली नाही. बरोबरच आहे, आजपर्यंत कधी चुकीचं वागलो नाही. अजून परिस्थिती काय घडते काय नाही माहीत नाही. 27 तारखेला काही गोष्टी व्यवस्थित म्हणजे कळतील. योग्य वेळ आल्यानंतर मी का असं केलं मी तुम्हाला सांगितलं. अर्ज राहणार अर्ज शेवटपर्यंत राहणार? हां, अर्ज शेवटपर्यंत राहणार. माझा अर्ज शेवटपर्यंत राहणार म्हणजे 8 वर्ष झालं माझा प्रयत्न चालू आहे. शासनानं प्रशासक 8 वर्ष ठेवलेलं आहे, त्यामुळे 8 वर्ष आमचं त्या जुळण्यातच त्यातच दिवस वाया गेले. एकंदरीत काय प्रश्न आहेत गटामध्ये? आता काय विजन काय असणार? एकंदरीत गटातले सार्वजनिक वैयक्तिक लाभाच्या शासकीय योजना असू द्या किंवा ते पूर्ण घरोघरी पोचण्याचा त्या लाभार्थ्यांना त्यांना लाभ मिळेपर्यंत त्या गोष्टीचा तर पाठपुरावा करणार आहे. तेच एक पहिलं झेडपीचं काम आहे. दुसरं नंतर वाड्या वस्त्यावरचे किंवा गाव पातळीवरचे रस्ते, तीर्थक्षेत्र असो किंवा महिला बालविकास असो किंवा समाज कल्याणची कामं, ही कामं व्यवस्थितरित्या ह्या सांगोला परिसरात राबवण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करेन. कडलाच गटाची काय मी एवढंच आवाहन करेन, येणारे 15 दिवस माझ्यासाठी द्या. मी येणारे 5 वर्ष पूर्ण तुमचं असणार.